ऐतिहासिक ठेव्यांचं जतन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर. आपला पुढचा मुद्दा आहे की भौतिक साधनं. विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वी पासून ते आता या 10वी इयत्तेपर्यंत आपण इतिहासामध्ये आपली ही भौतिक साधनं, मौखिक साधनं हे संपूर्णपणे ह्याचा अभ्यास करत आलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट ही विस्तारित रूपानं समजावत आलेलो आहोत. तर आता हा जो धडा आहे आपला की ऐतिहासिक ठेव्यांचं जतन ते कशा पद्धतीनं करायचं आहे ह्याचं पूर्णपणे स्पष्टीकरण आपण बघत आहोत. आणि या स्पष्टीकरणामध्ये आपल्याला विविध ठिकाणी काय काय त्याच्यासाठी उपाययोजना करायची आहे आणि करत आहेत आपला देश, हे आपल्याला दिसत आहे की इतिहासाची ही जी साधनं आहेत, जी भौतिक साधनं, मौखिक साधनं, लिखित साधनं, ही जपून 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 ठेवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. आणि आज आपण तेच आता ह्या 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण हे सगळं बघू शकतो, आकलन करू शकतो आणि आपल्याला सगळं समजून येतं. कशावरून समजतं तर ह्या इतिहासावरून. आणि ते जतन करून ठेवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करता येतात. तर मग आता आपला पुढचा जो मुद्दा आहे तो भौतिक साधनामधला आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय येतं तर पुरावस्तूंचं संकलन, त्यांचा कालखंड आणि त्याचा प्रकार याच्यानुसार त्याचं वर्गीकरण करायचं, त्याची सूची तयार करायची. आणि या पुरावस्तूंचं संवर्धन करण्यासाठी त्याच्यासाठी आवश्यक असणारी साफसफाई केली पाहिजे. आता साफसफाई केली तरी या वस्तू जुन्या आहेत, बरोबर. मग ह्या जुन्या वस्तू आहेत तर मग त्याच्यावर ती काहीतरी आता आधुनिक काळाप्रमाणे काही रासायनिक प्रक्रिया करावी लागते की जेणेकरून ते परत असे ताजे असे दिसतील आपल्याला. आणि उत्कृष्टरित्या त्याचा अभ्यास आपल्याला करता येईल ह्याच्यासाठी. त्याच्यानंतर ह्या निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करायच्या. तर त्या सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने ते दाखवतात. कसा बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देते. कोल्हापुरामध्ये आपले शाहू महाराज त्यांचं एक प्राणी म्हणजे एक संग्रहालय आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या काळामध्ये मारलेले त्यांचे प्राणी हे आज पेंढा भरून ठेवलेले आहेत. म्हणजे पूर्ण कुटुंब मारले गेलेले आहेत. कशाचे तर सिंहाचा आहे, वाघाचा आहे, गेंड्याचा आहे. तर त्यांनी ते कातडी कशा रीतीने कमवली असेल, त्याच्या आतमध्ये पेंढा भरला असेल आणि त्यांना जिवंत असं त्यांनी असं ठेवलेलं आहे की जसं की पाणी पितायत वगैरे. मग त्याच्यावरती आता हे वर्षानुवर्ष गेलेली आहेत. मग आतापर्यंत आणण्यासाठी त्याच्यावर काहीतरी रासायनिक प्रक्रिया ही की झालीच असली पाहिजे. मग त्याच्यानंतर ते अजूनही तुम्ही जर तिथं गेलात तर असं वाटेल की बापरे, हे तर वाघ आणि त्यांची कुटुंब पाणी पितायत, बापरे, असं तुम्हाला वाटेल. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये उत्कृष्टरित्या त्यांनी ते संवर्धन केलेलं आहे आणि त्याचं जतन केलेलं आहे. सांगण्याचा उद्देश माझा हा आहे. हे उदाहरण दिलं मी तुम्हाला. हे बघा, आता पुढे दिलेलंच आहे की वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष म्हणजे त्यांचं जीवाश्म यांचं वर्गीकरण, त्यांचे सूची, त्यांना कसं व्यवस्थित ठेवून आणि नंतर त्यांच्या प्रतिकृती हे प्रदर्शित करणं. खरोखर हे सगळं त्याच्यासाठी केलं जातं. पुढे जाऊया. आता याच्यासाठी काय काय उपयुक्त असं प्रशिक्षण आहे तर पुरातत्वीय अभ्यास पद्धती, बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीचं आपण जर अभ्यास करणार आहोत किंवा त्याच्यावरती आपलं निरीक्षण आहे, संपूर्णपणे आपला जो स्त्रोत आहे, हे आहे आपलं लक्ष आहे केंद्रित केलेलं, तर मग आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर त्याचे सिद्धांत ते बघावे लागतात आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांशी निगडीत प्राचीन संस्कृती यांचा परिचय करून घ्यायचा. त्याच्यानंतर पुरावस्तू बनवण्यासाठी वापरले जाणारे जे दगड होते, जी खनिजे होती, जी धातू वापरले गेले, जी चिकन माती वापरली गेली, साधी माती वापरलेली नाही तर चिकन माती त्यांनी आपल्याला हे केलेलं आहे, उल्लेख केलेला का तर त्यावेळेस ती वापरली गेलेली आहे. त्याच्यामुळं ती भांडी मोहनजोदडो, हडप्पा ह्या काळामध्ये केलेली भांडी आजही आपण अगदी व्यवस्थितरित्या बघतो, आपल्या चित्रामध्ये बघतो. हातामध्ये जरी नाही घेतली
तरी ती संवर्धन करून ठेवलेली आहे. तशा पद्धतीने त्यांच्यावर संपूर्णपणे प्रक्रिया करून ती जतन करून ठेवलेली आहेत. म्हणून आपण त्याची चित्र बघतो, आपण त्याचा अभ्यास करतो. त्याच्यानंतर यासारख्या माध्यमाचं प्रादेशिक स्त्रोत आणि त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचं ज्ञान, की कशा पद्धतीनं त्यांनी ती भांडी अजूनही आपण माती खाल्ली तर मिळाली, म्हणजे खरोखरच त्या काळातल्या लोकांनी ते व्यवस्थितच संवर्धन करून ठेवले गेलेले असणार. त्याच्यानंतर येतं पुरावस्तूची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणं आणि रसायनांची माहिती. म्हणजे त्या वस्तू, एखाद्या वेळेस मातीचं भांड असेल तर त्याच्यासाठी कुठलं रसायन वापरायचं की जेणेकरून ते वस्तू अगदी चकचकीत आणि आकर्षक दिसेल, त्याच्यासाठी केली जाणारी अभ्यास किंवा निरीक्षण किंवा वापरली जाणारी उपकरणं. त्याच्यानंतर एखादं जीवाश्म जर का वर्षानुवर्ष आपण संग्रहालयामध्ये ठेवतो तर ते सुद्धा त्याची कातडी खराब होऊ नये, त्याच्यामध्ये किडे होऊ नयेत म्हणून कोणती रसायनं वापरायची, त्याच्यासाठी कोणती प्रक्रिया, कोणती उपकरणं वापरायची, त्याची पण माहिती घेऊन तिथं ते त्याचा प्रयोग त्या कातडीवर करून ते परत प्राणी व्यवस्थित दिसावेत म्हणून परत त्यांची व्यवस्थित ठेवून रासायनिक प्रक्रिया करून परत लोकांसाठी दिसण्यासाठी त्या प्रतिमा सज्ज करणं. त्याच्यानंतर विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचं ज्ञान. त्याच्यानंतर पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचं कौशल्य आणि संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू शकते की जेव्हा पण आपण संग्रहालयामध्ये जातो तेव्हा राजा लोकांचं काही दालनं असतात, म्हणजे जिथं त्यांचा दरबार भरायचा किंवा राणी लोकांच्या साड्या, तर त्याच्यासाठी विविध दालनं म्हणजे विविध खोल्या अशा व्यवस्थित व्यवस्थापनामध्ये ठेवल्या जातात. पहिलं दालन कसं असेल तर तिथं राज्य दरबार सगळा भरलेला असेल तर त्याच्यानुसार त्या खुर्च्या वगैरे लावलेल्या. तर दुसरी खोली म्हणजे दुसरं दालन असं असेल की त्या काळच्या राण्या कोणत्या वस्त्र वापरत, कोणते आभूषण वापरत, अलंकार वापरत, तर ते सगळं व्यवस्थित व्यवस्थापन कर. म्हणजे त्या काळातल्या राण्या कोणत्या साड्या, आभूषण, अलंकार वापरत त्या व्यवस्थित व्यवस्थापनामध्ये ठेवणं, की जेणेकरून जेव्हा मनुष्य जेव्हा जातो, पर्यटक जेव्हा जातो तिथं, तेव्हा ते एका ओळीमध्ये व्यवस्थित व्यवस्थापनात ठेवल्यामुळे सगळं व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं ते बघत जातात. अशा रीतीने त्यांचं संपूर्णपणे जोपासना अशा रीतीने केली जाणार. आणि संशोधनपर लेखन हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे बघूया काही नावाजलेली आपण संग्रहालय बघूया. तर मध्ययुगामध्ये युरोपमधल्या राजघराण्यातल्या आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या काही कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतूनच संग्रहालयाची कल्पना ही उदयाला आली. मग त्याच्यामध्ये लुव्र संग्रहालय हे फ्रान्स मधलं, म्हणजेच कुठलं तर पॅरिस शहरातील या लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये झाली आणि फ्रेंच राजघराण्यातल्या व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह या लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्याच्यामध्ये लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारानं रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. त्याच्यानंतर या लिओनार्दो दा विंची फ्रान्सचा 16व्या शतकामध्ये होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी तो होता आणि नेपोलियन बोनापार्टनं आपल्या स्वाऱ्या जेव्हा केला तेव्हा त्याच्या दरम्यान मायदेशी असलेल्या कलावस्तूंमुळे लुव्र संग्रहालयातील हा जो संग्रह आहे हा खूप वाढलेला. त्याच्यानंतर सध्या या संग्रहालयात जवळजवळ अश्मयुगीन ते आधुनिक काळामधली 3,80,000हून अधिक असे कलावस्तू आहेत. पुढे आपण बघतोय ब्रिटिश संग्रहालय, तर इंग्लंड मधलं. आता लंडन शहरामध्ये असलेल्या या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली आणि सर हॅन्स स्लोन या तत्कालीन निसर्ग शास्त्रज्ञानं त्याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या.
आणि त्याच्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्र, वनस्पतीचे नमुने इत्यादींचा समावेश होता. आणि मग पुढं इंग्रजांनी त्याच्या अंमलाखाली विविध वसाहतीमधून मायदेशी आणलेल्या या कला वस्तू आणि प्राचीन अवशेष यामुळं ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या ही वाढत गेली. आणि मग आज मी तिला आपण बघितलं तर या संग्रहालयामध्ये 80 लाख इतक्या वस्तू आहेत. किती? 80 लाख. आणि भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्याच्यामध्ये आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत टिपा लिहामध्ये काही नावाजलेली संग्रहालय याच्याबद्दल तुम्हाला लिहायचंय. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया.